नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल. आत्महत्या केली असं आमचं गावात त्याचं कुणाचं पण मत नाही. मग तुम्ही आता हे सगळे साक्षी पुरावे कसून तपासणी करून याचा योग्य ते न्याय दिला पाहिजे. तिला पूर्ण न्याय दिला पाहिजे असं सगळ्या महिलांचं मत आहे. योग्य बरोबर म्हणजे अन्याय करणाऱ्याला नक्की सजा, कडक सक्त सजा झालेली पाहिजे. हा, सक्त तपासणी करा तुम्ही आणि योग्य तो न्याय द्या सर. राजगोळी बुद्रुक तालुक्यात चंदगड येथील सौभाग्यवती निकिता हनुमंत पाटील हिच्याकडे सासरच्या मंडळीकडून हुंड्याबाबत मागणी केली जात असल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे असा आरोप करत निकिता हिच्या माहेरच्या सुरुते गावातील महिलांनी चंदगड पोलीस ठाणे तसेच चंदगड तहसीलदार यांना निवेदन देत ह्या हुंडाबळी प्रकरणाची सखोल चौकशी करून संशयित आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. हुंड्यापायीच्या मुलीचा बळी घेतला असा आमचा आरोप असून महिला वर्गासाठी ही खूप धक्कादायक घटना आहे. त्यामुळे चौकशी करत असताना राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाखाली बळी न पडता आपण चौकशी करावी अशा निवेदनावर नमूद करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण तसेच चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी महिलांनी दिलेले निवेदन स्वीकारत योग्य प्रकारे चौकशी करून योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली. निवेदनावर सौभाग्यवती लता दत्तू भाटे, सुनीता सुरेश भाटे, अर्चना यलापा पाटील, निर्मला शिवाजी पाटील आदी सुरते गावातील शेकडो महिलांच्या सह्या आहेत.